कर्नाटकच्या जंगलात शेरखानची दहशत सगळ्यांवर होती. सगळे प्राणी जणू फक्त आपला जीव वाचवण्यासाठी जगत होते. एके दिवशी हरण आणि हरणी गवत खात होते. तेवढ्यात शेरखान आला. जेवण करत आहात? मीही माझ्या पिल्लांना हेच सांगून आलोय की तुमची शिकार करेन. थोडं मी खाईन आणि थोडं पिल्लांसाठी घेऊन जाईन. बघ हरणी, आपण दोघांचे वाचनक ठीन आहे. तू पळून जा, मी शेरखानला रोखतो. नाही, मी तुला सोडून जाणार नाही. तुझी मला शपथ आहे. पिल्लांसाठी तुझे वाचन गरजेचे आहे. हरणी पळून जाते आणि शेरखान हरणाला मारतो. पिल्लांनो चला, आपल्याला आता जंगल सोडावं लागेल. शेरखानने तुमच्या बाबांना मारलने. थांब बहीण, शेरखानच्या भीतीने जंगल सोडण्याची गरज नाही. तुझा भाव अजून जिवंत आहे. तू काहीही करू शकत नाहीस. शेरखान खूप ताकदवान आहे. आज शनिवार आहे, मी बजरंगबलीचा भक्त आहे. पूजा करून येतो, मग बघतो शेरखानला. बल्लू पूजा करतो आणि मग जंगलात सभा बोलावतो. बंधूंनो, जर आज आपण काही केलं नाही तर उद्या सगळ्यांना जंगल सोडावं लागेल. आम्ही तर आज जंगल सोडत आहोत. बल्लू म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना आहे. आपण शेरखानशी बैठक करू आणि कायदा करू की तो फक्त म्हातारे आणि आजारी प्राण्यांची शिकार करेल. प्राण्यांना ही कल्पना आवडते. पण धूर्त कोल्ही हे सगळं ऐकून शेरखानला सांगते. शेरखान रागाने म्हणतो, मी सगळ्यांना मारून टाकीन. मला कुठलाही कायदा नकोय. महाराज, तुम्हाला जी बातमी मिळाली आहे ती अपूर्ण आहे. हे सगळं कोल्ह्याने सांगितलं जेणेकरून तिच्या आजोबांना वाचवता येईल.